तर विद्यार्थी मित्रांनो, MAR 211 स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह या विषयाचा भाग पहिला आपण अभ्यासला. या विषयाचा हा दुसरा भाग म्हणजेच दुसरा व्हिडिओ आहे. यात आपण पुस्तक दुसरे ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य आणि पुस्तक तिसरे स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक साहित्य या दोन पुस्तकांचा सलग अभ्यास करणार आहोत. तर मग सुरू करूया व्हिडिओचा दुसरा भाग. दुसऱ्या भागातील पहिला घटक आहे ग्रामीणता, स्वरूप आणि व्याप्ती. या घटकामध्ये साहित्य निर्मिती मागे ग्रामीण जाणीव असते. ग्रामीण जीवनाचे प्रश्न, ग्रामीण माणसांची सुखदुःखे, आशा आकांक्षा इत्यादींचे प्रतिबिंब ग्रामीण साहित्यात उमटत असते. या मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्ट दिली आहेत. 1. ग्रामीणता काय म्हणजे ते सांगता येणे. 2. ग्रामीण आणि नागरी समाजातील फरक स्पष्ट करता येणे. 3. ग्रामीण संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि चौथं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे ग्रामीण साहित्य आणि प्रादेशिक साहित्य यातील फरक स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे ग्रामीण म्हणजे काय हे स्पष्ट करून ग्रामीण व नागरी यामधील भेद स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2009, मे 2011 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यामागच्या प्रेरणा, ग्रामीण साहित्यामागच्या प्रेरणा कोणत्या ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2011च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. असेच महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये दिलेले आहेत. इथे घटक पहिला संपला. आता दुसऱ्या घटकाचा विचार करू. दुसऱ्या घटकाचं नाव आहे ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य या घटकामध्ये 1920 पूर्वीचा ग्रामीण साहित्याचा पहिला टप्पा, 1920 ते 1970 हा ग्रामीण साहित्याचा दुसरा टप्पा आणि 1970 नंतरच्या ग्रामीण साहित्याचा तिसरा टप्पा अशा ढोबळमानाने 3 टप्प्यांचा विचार केलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. ग्रामीण साहित्याची प्रेरणा स्पष्ट करता येणे. 2. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ग्रामीण साहित्याचा परिचय करून देता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे ग्रामीण साहित्याची चळवळ आणि ग्रामीण साहित्य ह्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न मे 2016च्या परीक्षेत विचारण्यात आला होता. तसेच स्वातंत्र्यपूर्व ग्रामीण साहित्य, स्वातंत्र्यपूर्व ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा कोणत्या होत्या ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006 आणि मे 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. घटक दुसरा इथे संपतो. पुढे घटक तिसऱ्या घटकाचं नाव आहे ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य. ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य या घटकामध्ये दलित आणि ग्रामीण साहित्याची तुलना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यातील उणीवांचीही चर्चा केलेली आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्याची तुलना करता येणे. 2. ग्रामीण साहित्याच्या मर्यादा स्पष्ट करता येणे.
आणि 3 ग्रामीण साहित्याच्या भवितव्याविषयी विश्लेषण करता येईल. या उद्दिष्टांच्या आधारे ग्रामीण साहित्याला पडलेल्या मर्यादा स्पष्ट लिहा. हा प्रश्न मे 2007, मे 2009, ऑक्टोबर 2009 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्याच्या भवितव्याविषयी विश्लेषण करा. हा प्रश्न मे 2007 आणि मे 2009च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. पुढे घटक 4, ग्रामीण साहित्याची भाषा. ग्रामीण साहित्याची भाषा या घटकामध्ये आपण प्रमाण भाषा, बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. ग्रामीण साहित्याची भाषा कशी बदलली ते सांगता येणे. आणि 3. साहित्यामध्ये बोलीच्या वापरामुळे कोणता फरक पडतो ते सांगणे. या उद्दिष्टांच्या आधारावर ग्रामीण बोलीच्या निवेदनात कोणते कार्य असते ते थोडक्यात लिहा. हा प्रश्न मे 2006च्या परीक्षेमध्ये विचारला गेला. तसेच प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 6 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. इथे आपला पहिला भाग संपला. आता दुसऱ्या भागाचा घटक पहिला, दलित साहित्याची पार्श्वभूमी. दलित साहित्याची पार्श्वभूमी या घटकामध्ये गेल्या 100-150 वर्षात जीवनात कोणकोणते बदल झाले, त्या बदलांचं स्वरूप काय होतं, त्याचे पडसाद वाङ्मयात कसे उमटले इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. ब्रिटिश राजवटीचे जीवनावर कोणते परिणाम झाले ते सांगता येणे. 2. स्वातंत्र्य चळवळीचे जीवनावर कोणते परिणाम झाले ते सांगता येणे. 3. जीवनातील परिवर्तनाचे साहित्यावर कोणते परिणाम होतात ते सांगता येणे. 4. दलित साहित्यात संघर्षाला महत्त्व का प्राप्त झाले ते सांगता येणे. तसेच 5वा आणि शेवटचा उद्दिष्ट फुले आणि आंबेडकरांचे दलित साहित्यातील स्थान स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे दलित साहित्यातून दिसून येणारी आंबेडकरी प्रेरणा स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2011च्या परीक्षेला होता. त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीची मराठी साहित्याच्या निर्मितीवर कोणता परिणाम झाला ते स्पष्ट करा. हा प्रश्न ऑक्टोबर 2009 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशाच प्रकारे उद्दिष्टांवर आधारित संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढे घटक 2, दलित साहित्याची संकल्पना. दलित साहित्याची संकल्पना हा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. दलित साहित्य हा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. हा साहित्य प्रकार परिवर्तनाच्या चळवळीतून उदयाला आला आहे.
जीवनाची बांधिलकी मांडणारे दलित आहेत ह्या मुद्द्याचा विचार करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. दलित साहित्याची व्याख्या स्पष्ट करता येणे. 2. साहित्य आणि समाज यांचा संबंध स्पष्ट करता येणे. 3. दलित साहित्याच्या संदर्भात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून दलित साहित्याचे सामर्थ्य कशात आहे ते स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2002, मे 2012 आणि मे 2008च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला. तसेच दलित साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण, दलित साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण सांगून दलित जाणीवेचे विशेष साहित्यातून कसे प्रकट झाले आहेत हा प्रश्न मे 2002, ऑक्टोबर 2007, मे 2010 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. इथे हा घटक संपतो. पुढे घटक 3, दलित साहित्याचे स्वरूप. दलित साहित्याचे स्वरूप या घटकामध्ये पुढील मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. दलित साहित्याच्या निर्मितीचे अधिकारण दलित आत्मभान आहे. हे आत्मभान दलित चळवळीतून उदयाला आलेले असून दलित साहित्याचा आणि दलित चळवळीचा संबंध सुसंवादी स्वरूपाचा आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. दलित साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. आत्मभान आणि आत्मशोध म्हणजे काय ते सांगता येणे. 3. नकार आणि विद्रोहाची मीमांसा करता येणे. 4. बांधिलकी ही संकल्पना स्पष्ट करता येणे. आणि 5. दलित साहित्याच्या भाषेचे वेगळेपण स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे दलित साहित्याचे स्वरूप अनुभवताना आत्मभान व आत्मशोधाचा प्रत्यय कसा येतो हा प्रश्न ऑक्टोबर 2009 आणि मे 2011च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच दलित साहित्यातील बांधिलकीची संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006, ऑक्टोबर 2007, मे 2009 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये देण्यात आलेले आहेत. इथे आपला दुसरा भाग संपतो. भाग 3, स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्रीवादी साहित्य. स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्रीवादी साहित्य या घटकामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे स्त्रिया शिक्षित झाल्या, संघटित झाल्या, संघर्ष करू लागल्या. त्यांनी आपल्या मुक्तीच्या चळवळीचा आव्हान स्वतःकडेच घेतले. स्त्रीला आपल्या व्यक्तिमत्वाची आणि अधिकारांची जाण आली. पुरुषप्रधान व्यवस्थेवर त्याने कडाडून टीका केली. परिणामी स्त्रीवादी साहित्याची सुरुवात होऊ लागली. या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. स्त्रियांच्या दास्यत्वाचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. समाज सुधारकांनी केलेल्या चळवळींची माहिती सांगता येणे. आणि 3रं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे स्त्रीमुक्ती चळवळीचे स्वरूप व प्रयोजन स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरच स्त्रीवादी साहित्याची भूमिका मांडा. हा प्रश्न मे 2002 आणि मे 2009मध्ये विचारला गेला होता. तसेच समाजसुधारकांच्या चळवळीमधून
समाजात नवी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न कसा झाला? हा प्रश्न ऑक्टोबर 2007च्या अंतिम परीक्षेत विचारण्यात आला होता. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये दिलेले आहेत. पुढील घटकाचं नाव आहे स्त्रीवादी साहित्य, भूमिका आणि स्वरूप. स्त्रीवादी साहित्य, भूमिका आणि स्वरूप या घटकामध्ये स्त्रीवादी साहित्य हे स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, पुरुषसत्ताक व्यवस्था नाकारते, स्त्रीला तिच्या हक्क व अधिकारांची जाणीव करून देते, तिच्यावर लादलेल्या सर्व बंधनांना झुगारून देते. तसेच स्त्रीवादी साहित्य हे तिच्या शरीरनिष्ठ अनुभवांमुळे वेगळे ठरते इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत. 1. स्त्रीवादी म्हणजे काय ते सांगता येणे. 2. स्त्रीवादाची भूमिका स्पष्ट करता येणे. 3. स्त्रीवादी साहित्याचे स्वरूप स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरच स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांनी आपल्या व्यथा वेदना साहित्यात कशा व्यक्त केलेल्या दिसतात हा प्रश्न मे 2002, मे 2006, मे 2009 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच स्त्रीवाद म्हणजे काय त्यामागील भूमिका स्पष्ट करा. स्त्रीवाद म्हणजे काय त्यामागील भूमिका स्पष्ट करा हा प्रश्न मे 2002, मे 2006, मे 2009 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. इथे आपले पुस्तक दुसरे संपत आहे. आता पुस्तक तिसऱ्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. पुस्तक तिसऱ्याचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक वाङ्मय. पुस्तक तिसरे स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक वाङ्मय. स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक कविता, कथा, आत्मचरित्र, नाटक इत्यादी वाङ्मय प्रकारांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला आहे. घटक पहिल्याचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर काळातील कविता. या घटकामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील कविता ही स्वतःशी संवाद साधणारी, आत्ममग्न, एकांगी, तशीच समूहाशी बोलणारी, तसेच अनेकांशी बोलणारी कशी आहे, तसेच ही कविता वेगळी, विचित्र आणि विद्रोही जाणीवांची आहे इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. स्वातंत्र्योत्तर काळातील कवितेचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख कवींचा परिचय करून देता येणे. आणि तिसरं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे या काळात व्यक्त झालेल्या कवितेतील वैचारिक जाणीवांचे विश्लेषण करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे मुलं हसताहेत ह्या कवितेतून मुलांच्या हसण्याचे कोणाकोणावर परिणाम झाल्याचे कवींनी सांगितले आहे. हा प्रश्न मे 2002, मे 2006, मे 2009, मे 2010 आणि मे 2013च्या परीक्षांना विचारण्यात आला होता. त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळातील कवितांनी कोणत्या जाणीवा व प्रेरणा व्यक्त केल्या हा प्रश्न मे 2006, ऑक्टोबर 2007, मे 2008, मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2010, मे 2011, मे 2012 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. इथे पहिला घटक संपतो. घटक दुसरा स्वातंत्र्योत्तर काळातील कथा. स्वातंत्र्योत्तर काळातील कथा या घटकामध्ये
मध्यम वर्गामधील परात्म भावना, ग्रामीण शेतकऱ्यांच्या शेतशिवारातलं दैन्य, दलितांच्या जीवनातील वेदना आणि विद्रोह, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या व्यथा आणि वेदना कथांमधून कशा व्यक्त झाल्या त्याचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत. 1. स्वातंत्र्योत्तर काळातील कथेचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 2. स्वातंत्र्योत्तर काळातील कथेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख कथाकारांची माहिती देता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर स्वातंत्र्योत्तर काळातील कथेचे स्वरूप स्पष्ट करा. स्वातंत्र्योत्तर काळातील कथेचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2014 विचारण्यात आला होता. तसेच प्रबोधन प्रबोधन ह्या कथेत स्त्रीच्या सामाजिक स्थितीचे कोणते दर्शन घडते हा प्रश्न मे 2006, मे 2007 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असेच अनेक संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील घटक 3. स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्र. स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्र या घटकामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रे ही केवळ व्यक्तीची न राहता ती एका वर्गाची प्रतिनिधी बनली आहेत. त्यामुळे या लेखनाला सामाजिक दस्तऐवजाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. ह्या मुद्द्याचा विचार करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रांचं स्वरूप स्पष्ट करता येणं. 2. स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रांची वैशिष्ट्ये सांगता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ह्या काळातील प्रमुख आत्मचरित्रांची माहिती सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रांचे स्वरूप स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रांचे स्वरूप व वैशिष्ट्ये कोणते होते हा प्रश्न मे 2014च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. त्याचप्रमाणे लेखिका सुनीता देशपांडे स्वतःला उपदेश पांडे म्हणून धन्य मानताना कशा दिसतात हा प्रश्न मे 2002, मे 2009 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. असेच इतर उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. घटक 4. स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमी. स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमी या घटकामध्ये पुढील मुद्द्यांचा विचार केलेला आहे. मराठी नाटक रंजनप्रधान आहे तसेच समस्याप्रधानही आहे. मराठी नाटकाचे स्वरूप बदलते आहे. नाटकाच्या सादरीकरणातही खूप फरक पडत आहे. प्रेक्षकांशी सरळ संवाद साधण्याचे माध्यम म्हणून नाटकाकडे पाहिले जात आहे. तसेच मध्यमवर्गीय प्रेक्षकाला गृहीत धरून मराठी नाटक वाटचाल करते आहे. इत्यादी मुद्द्यांसाठी अभ्यासासाठी दिलेल्या आहेत. अभ्यासासाठी दिलेली उद्दिष्टे इत्यादी घटकांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहे. 1. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी रंगभूमीचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगता येणे. 2.
ह्या काळातील दलित रंगभूमीचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे घोडभर पाणी या एकांकिकेमध्ये कोणता विषय रेखाटला आहे? हा प्रश्न मे 2016च्या परीक्षेमध्ये विचारला गेला. तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये सांगा हा प्रश्न ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009 आणि मे 2012च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. असेच उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये सामावलेले आहेत. इथे आपलं MER 211 ह्या पुस्तकाचा अभ्यास संपतो. मित्रांनो, मार्गदर्शकाच्या पुढील पानांमध्ये काही लघुत्तरी आणि प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. त्यांचाही अभ्यासास आपणास उपयोग होईल. आपणास अभ्यासासाठी उपयोग होईल. तसेच मे 2002च्या नंतरच्या उपलब्ध झालेल्या अंतिम परीक्षांच्या काही प्रश्नपत्रिकाही देण्यात आलेल्या आहेत. मे 2002 नंतरच्या उपलब्ध झालेल्या अंतिम परीक्षांच्या काही प्रश्नपत्रिकाही दिलेल्या आहेत. संदर्भासाठी त्यांचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर मित्रांनो, MER 211 ह्या विषयाची ही झाली सविस्तर धावती ओळख. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या प्रकाशित होणाऱ्या मार्गदर्शकाची माहिती आपणास सर्वात प्रथम मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली लिंक्स दिलेल्या आहेत, त्या अवश्य पहा. म्हणजे धमाल प्रकाशनाच्या सर्व मार्गदर्शकांची आणि पुस्तक विक्रेत्यांची संपूर्ण यादी आपणास मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू द्वितीय वर्षाच्या एखाद्या नव्या व्हिडिओच्या अभ्यासात. तोपर्यंत धन्यवाद.